नाही राहिलं आणि सोनंही गप गेलं म्हणते. म्हणजे एवढं सोनं 500 ग्रॅम गेलं. न्यूज टाकायला पुरत नाही. 12 किलो चांदी. आता हे प्रत्यक्षदर्शीने म्हटलं इथं आहेत भाऊ लोक. काय बजेट आहे म्हटलं हे दिवसा म्हटलं जर अशी परिस्थिती दर्यापुरात होत असेल तुम्हाला कधी कधी वाटत नाही का पंजाबराव बँकेतली म्हटलं कॅश दिवसात लोक घेऊन जातील म्हणून? नाही आम्ही तेवढी सुरक्षा ठेवतो ना सगळी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की यांनी सुरक्षा ठेवली नाही म्हणून? यांनी लक्ष ठेवलं असं चोरानं. काय राजा काही समजून घेणार. दर्यापुरात म्हटलं 8 वाजता तुमच्या दुकानात दरोडा पडला म्हणते. बरं काय काय केलं तुमच्या दुकानातून? दुकानात ठेवलेला सर्व माल गेला राजू. सर्वचे सर्व? हो, म्हणजे चार लोक आले दुकानामध्ये आणि माझा मुलगा दुकानामध्ये दुकान सांभाळत होता. तर त्यांनी बंदूक टाकून आणि डायरेक्ट त्या भागात जाऊन त्यांनी ट्रे मध्ये लावलेला आणि शोक असतं ते आमचं असताना असं ठेवलेलं. त्यातला पूर्ण माल काढून गेला. मग अशा वेळेस तुमचं दुकान म्हटलं मेन रोडवर असल्यानंतरही शटर खाली केलं त्यांनी शटर. मग तुम्हाला आता शंका कोणावर येते? काऊन की मेन रोडवरच्या दुकानात जर समजा एवढा मोठा दरोडा पडत असेल तर रेकी पडणारे या पब्लिकमध्ये असू शकते. तुम्हाला काय वाटते? ते नाही सांगता येणार राजू मला. ते सांगता नाही येणार. परंतु आता अशी घटना घडली पण तुम्ही हे तर सांगू शकता की लगेच साधारणपणे 7:56 ते चोरटे दुकानामध्ये आले. मी फ्रेश व्हायला घरामध्ये गेलो तर माझा मुलगा दुकान सांभाळत होता. त्यांना आरडाओरडा केल्याबरोबर लगेच धावत आलो आणि लगेच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. मग त्यांनी जेव्हा ते आतमध्ये तुमच्या ते बंदूक लावायला आले तेव्हा त्या मुलांनी अगोदरच आरडाओरडा केला नाही का? अगोदर आरडाओरडा दाखवले ना बंदूक अशी. बंदूक दाखवल्यामध्ये आरडाओरडा. मग आरडाओरडा कधी केला? चाकू दाखवला म्हणते बा. चाकू दाखवला. चाकू दाखवला, एकानं बंदूक दाखवली पिस्तूल अशी. तर त्याच्यामुळे त्याला आरडाओरडा नाही करता आला. जशी ते गाडीत गेले तसं त्यानं आरडाओरडा केला. अच्छा. तर मग ते गाडीगिडीचा नंबर वगैरे काही घेतलं नाही का त्यांनी? त्या गाडीवर. तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे? 23 वर्षाचा. 23 वर्षाचा आहे. 23 वर्षाचा. मग तुम्ही शिक्षकाने तुमचा पेशा शिक्षक आहे? हो. मग तुम्ही आतमध्येच होते का? नुकतंच मी 10 मिनिटं आधी घरात गेलो फ्रेश व्हायसाठी. ते आतमध्ये गेलो होतो मी. त्याच पिरियडमध्ये घटना घडली अशी. पण 8 वाजता घडली म्हणता तुम्ही? 7:56 घुसले ते आतमध्ये. तुम्हाला असं वाटतं की आपल्या दर्यापुरातल्या पोलीस स्टेशनचं प्रशासनाचं ढिस्सल कारभार आहे म्हणून? नाही, सध्या ते सहकार्य करत आहेत. सध्या सहकार्य करत आहे सर्व पोलीस लोक. जसे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो 1 मिनिटामध्ये सर्व पोलीसची टीम इथे हजर झाली. अच्छा. एकदम त्यांना असं म्हणता येणार नाही. त्यांचं सहकार्य लाभत आहे आपल्याला. जो माहोरे ज्वेलर्सवर इथं दरोडा पडला, बंदूक दाखवून तो दरोडा पाडला गेला म्हणतात. त्यांचा 23 वर्षाचा पोरगा तिथं बंदूक दाखवल्यानंतर तो तिथं चूप राहिला. पण येणाऱ्या काळात जे नवीन PSI आले राठोड, दर्यापुरात चाकू मारणं, भोसकी हे जे प्रकरणं होते हे राठोड साहेबांनी पूर्णपणे कब्जात आणलेले होते. त्यानंतर 10 वाजता मी एक मागचा व्हिडिओ टाकला की 10 वाजता नंतर दर्यापुरातले रोड सँक्शन होतात. एवढं कठोर प्रशासन असल्यावर सुद्धा दर्यापुरात जर असे दरोडे पळत असतील आणि तेही 8 वाजता तर याला कुठेतरी दर्यापुरातील आम जनतेमधूनच कोणीतरी रेकी करत आहे. म्हणूनच असे दरोडे पडतात. कारण माहोरे भाऊचा मुलाखत घेताना ते सुद्धा शांत वाटतात. खतरनाक माणसाच्या याच्यावर असे दरोडे पडत नाहीत. याचा पूर्ण रेकी केल्याशिवाय हा दरोडा पडूच शकत नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही. येणाऱ्या काळात मला तरी असं वाटते की रेकी करणारे आपल्या इथलेच कोणतरी असतील. याचा पोलीस तपास करतीलच. पण एवढं कठोर प्रशासन की 10 वाजता आपलं दर्यापूर शांत होतंय. कारण 12-1 वाजेपर्यंत पाणठेले चालू होते. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली की दर्यापुरातला कुठलाच पाणठेला हा 10च्या नंतर बंद राहतो. एवढं राठोड साहेबांनी कठोर प्रशासन केल्यानंतरही जर समजा असे दरोडे पडत असतील तर यामुळे दर्यापुरातली सध्या जनता सतर्क नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना काफांना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन जगदीप बर्डेसह. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना काफांना यूट्यूब चॅनल. धन्यवाद.